नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मंचुरियन कसे बनवायचे आहेत ते बघणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने बनवायचे आहेत आणि याची टेस्ट पण खूप छान लागते आणि खूप कमी साहित्यात आपण हे बनवणार आहोत. आता त्यासाठी आपण हा कोबी घेतलेला आहे, किसून घेतलेला आहे कोबी. आपण बारीक चिरण्यापेक्षा किसला तर तो एकदम छान व्यवस्थित होतात. तर हा कोबी जो आहे, आपण 2 वाट्या कोबी जो आहे तो व्यवस्थित किसून घेतलेला आहे. कोबी एकदम बारीक किसून घ्यायचा. आता हे बघा, ह्या 2 वाट्या आपण भरून घेतलेल्या आहे. ह्या 2 वाट्या कोबी आपण किसलेला कोबी आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचा. त्यानंतर त्याच वाटीने कुठलं तरी एकच मेजरमेंट ठेवायचं. त्याच वाटीने 1 वाटी आपण गाजर घेतलेला आहे. आता हे बघा, अर्धा वाटी आपण कांदा घेतलेला आहे. हे सगळं साहित्य आपण किसून घेतलेलं आहे. गाजर किसलेले आहे, कांदा पण किसून घेतलेला आहे. आता 1 वाटी भरून कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे. आता ही कॉर्नफ्लॉवर आपल्याला यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायची. आता हे बघा, पूर्ण व्यवस्थित आपण ही घालून घेतलेली आहे कॉर्नफ्लॉवर आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी मैदा घ्यायचा. आता हा मैदा पण यामध्ये आपण घालून घेणार आहोत. आता हे बघा, यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची. ती आपल्याला चवीनुसार 1 मोठा चमचा भरून आलं लसणाची पेस्ट आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आता ही आपण रेडीमेडच आलं लसणाची पेस्ट यामध्ये घातलेली आहे. तुम्ही घरगुती करून पण घालू शकता. यामध्ये 1 चमचा हिरवी मिरची, बारीक हिरवी मिरची करून घातलेली आहे. तर तिखट आपल्याला कसं लागतं त्यावर आपण 1 चमचा घालून घेतलेला आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा, एकजीव करून घ्यायचं. व्यवस्थित आपल्याला सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं. आता ज्यावेळेस आपण हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करतो, त्यावेळेस जर थोडा ओलापणा असला तर यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवर आणि थोडासा मैदा वाढवू शकता. अशा पद्धतीने केल्यानंतर आपण तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. आता याचे छोटे छोटे आपण हे गोळे तयार करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि असं सगळ्या गोळे जे आहेत ते तयार करून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला असं वाटत असेल की हे खूप पातळ होते, तुम्ही कोबी जो आहे, कोबीतलं पाणी तुम्ही काढू शकता, पिळून त्या पद्धतीने करू शकता. आता तेल आपलं चांगलं व्यवस्थित तापलेलं आहे. आता तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये छोटे छोटे गोळे टाकून हे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे. आता हे तळताना आपल्याला काय करायचं, मंद आचेवर तळायचं आहे. कारण आतमध्ये कच्चे नको राहायला, म्हणून आपण काय करणार आहोत, ते मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत. आता हे तळताना काय करायचं, गॅस जो आहे तो एकदम कमी ठेवायचा. कमी ठेवल्यानंतर काय होऊन जातं, व्यवस्थित आतपर्यंत हे जे आहे ते व्यवस्थित तळले जातात. तर अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, सगळे जे मंचुरियन आहे ते व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने आपण गॅस कमी ठेवून हे व्यवस्थित असे तळायला ठेवून दिलेले आहेत. आता तळल्यानंतर आता इथे ज्या वेळेस आपण हे करतो, काय करतो की तर याला मंद आचेवर हलका आचेवर आपल्याला तळायचे आहे आणि याचा कलर पण हलका गुलाबी झाला पाहिजे. कारण हे कच्चे राहू नये मध्ये, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हलक्या गॅसवर आपण तळून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने सगळे जे आहे मंचुरियन आपल्याला व्यवस्थित गोळे तयार करून ते व्यवस्थित तळून घ्यायचे. जर तुम्हाला वाटत असेल की ते थोडेसे पातळ वाटतं, पीठ जर तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही काय करायचं की जे आपण कोबी किसून घेतलेला असतो ना, तर त्यातलं पाणी जे आहे ते तुम्ही काढून टाकू शकता. पिळून कोरडा करून तो कोबी हा तुम्ही घेऊ शकता. आता हे बघा, कमी गॅसवर कशा पद्धतीने, थोडा वेळ लागतोय हे बनवायला किंवा हे करायला, थोड्याशा हलक्या आचवर याला करावं लागतं. त्यामुळं आतमध्ये सगळे व्यवस्थित तळले गेले पाहिजे, कच्चे नाही राहिले पाहिजे, तरच त्याची टेस्ट जी आहे ती एकदम व्यवस्थित येते. तर हे बघा, तुम्हाला यामध्ये हलकासा थोडा सोडा टाकायचा आहे. सोडा आपला स्किप झालेला आहे व्हिडिओ त्यातला, तर थोडासा हलका आपल्याला सोडा टाकून घ्यायचा आहे. तर हे बघा, मस्त आपले हे व्यवस्थित मंचुरियन तळून झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे. आता दुसऱ्या कढईमध्ये आपण काय केलेलं आहे, थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. तेल घातल्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. हे बघा, थोडं आलं लसणाची पेस्ट घातली, तेल गरम होऊ द्यायचं. त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आहे. आता हे बघा, थोडीशी मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. 1 मोठा कांदा आपण कट करून घेतलेला होता, तो बारीक कट करून घेतल्यानंतर तो व्यवस्थित आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. कांदा हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा हिरवी मिरची. तर 1 चमचा हिरवी मिरची घातल्यानंतर यामध्ये आपण काय केलेलं आहे, कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एका वाटीमध्ये 1 चमचा भरून आणि त्या चमच्याने हे थोडंसं पाणी घालून घ्यायचं. पाणी घातल्यानंतर त्या चमच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. यामध्ये आपण घालणार आहोत सोया सॉस. आता हे बघा, सोया सॉस आपण घालणार आहोत. यामध्ये आपण मोठा पोह्याचा जो चमचा असतो तो भरून आपण सोया सॉस यामध्ये घालणार आहोत. आता हे बघा, मोठे 3 चमचे आपण सोया सॉस घातलेला आहे. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे. आता पाणी घालताना आपण 2-3 ग्लास जे आहे, 2 किंवा 3 ग्लास जे आहे ते पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. आणि याचं प्रमाण जसं म्हणतो की 2 किंवा 3 ग्लास तुम्हाला खूप घट्ट लागत नसेल तर तुम्ही 3 ग्लास पाणी यामध्ये घालू शकता. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ फक्त पाण्याच्या हिशोबाने घालायचं, कारण आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे. कशामध्ये, ज्यावेळेस आपण हे बनवलं होते
मंचुरियन, तर त्यामध्ये पण आपण हे घातलेलं आहे, पाणी घातलेलं आहे. आता इथे आपण कॉर्नफ्लॉवरची जी पेस्ट होती ती थोडी थोडी करून यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित त्याला उकळी आणून घ्यायची. हे बघा, कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आपण यामध्ये घालून घेतलेली आहे. याला व्यवस्थित उकळी आणून घ्यायची आणि यामध्ये गरम असतानाच थोडंसं गॅस बंद केलेला आहे. आता यामध्ये आपल्याला हे मंचुरियन जे आहे ते घालून घ्यायचे. अशा पद्धतीने आपले हे मंचुरियन जे आहे मस्त तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कुठल्याही नवीन रेसिपी तुम्हाला बनवायला आवडतील तर तेही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.